धाव पाव देवराया शिवानंदनाथा, धाव पाव देवराया शिवानंदनाथा, धाव पाव देवराया शिवानंदनाथा, धाव पाव देवराया शिवानंदनाथा। चरणावरी तुझ्या ठेवितो माथा, चरणावरी तुझ्या ठेवितो माथा, धाव पाव देवराया शिवानंदनाथा, धाव पाव देवराया शिवानंदनाथा, धाव पाव देवराया शिवानंदनाथा, धाव पाव देवराया शिवानंदनाथा। भोळा आणि भाबडा भाव माझा देवा, भोळा आणि भाबडा भाव माझा देवा, मनोभावे सर्वदा घडो तुझी सेवा, मनोभावे सर्वदा घडो तुझी सेवा, तुझ विन तारीला माझा कोण आता, तुझ विन तारीला माझा कोण आता, माझा कोण आता, धाव पाव देवराया शिवानंदनाथा, धाव पाव देवराया शिवानंदनाथा, धाव पाव देवराया शिवानंदनाथा, धाव पाव देवराया शिवानंदनाथा।
वागर्थ विव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगत पितरौ वंदे पार्वती परमेश्वर त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय परमपूज्य षटस्थल ब्रह्मी सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य गुरुमौली क्षेत्राधिपती श्री शिवलिंगेश्वर भगवान या मठस्थानाच्या परिसरामध्ये आज गुरुमाऊलीचा पुण्यस्मरण निमित्त आपण या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत. व्यक्ती आणि व्यक्तित्व, गुरु आणि गुरुत्व या जगामध्ये अनेक जीवजंतू जन्म घेत असतात. 84 लाख जीवराशी आहे. संपूर्ण टोटल हे जीवराशी एकमेव ठिकाणा आहे तो मनुष्यांचा ठिकाणा. त्या मनुष्य जन्मात येऊन टोटल कर्माचा भोग आपण साठवण करून घेतो. कुठल्याही प्राणी कर्म केल्यानंतर त्याचा कर्माचं फळ त्याला देव देत नाही, हे लक्षात घ्या. अनेक प्राणी कुत्रा चोरी केल्यानंतर चोरीचं फळ त्याला देत नाही. इमानदारी केलं तरी सुद्धा इमानदारीचं फळ त्याला मिळत नाही. कुठल्याही प्राणी असो, कर्माचा भोग तिथं नाही. परंतु या मनुष्य जन्मात येऊन गडबड केल्यानंतर अनेक प्राणीमध्ये तुम्ही जाऊ शकता, परंतु त्या प्राणीमध्ये जाऊन कर्म करता येत नाही. फक्त मनुष्य प्राणीलाच ते कर्म करता येते. त्या ठिकाणी जावावा की जाऊ नये हे आपल्या हातामध्ये आहे. तेरी अच्छा रहे तो किस्मत तेरी दासी है. भाग्य हमारा हाथ में है, भगवान हमारा साथ में है. देव साथ देतो. कशासाठी? कशासाठी साथ कशासाठी देतो? कशा करता साथ देतो? तुम्ही वाईट केलं तरी सुद्धा साथ देतो, चोरी केलं तरी सुद्धा साथ देतो, पुण्य कर्म केलं तरी सुद्धा साथ देतो, वाईट कर्म केलं तरी सुद्धा साथ देतो. म्हणून त्याला यशस्वी मिळते, चोराला सुद्धा. परंतु त्याचा फळ मात्र या जन्मात भोगलं तर भोगू शकतात, परंतु अगला जन्म मात्र पक्का आहे. केली या कर्माते फळ. ते प्राणीला सांगता येत नाही, प्राणीला ऐकू बी येत नाही, त्याला कळत बी नाही. इशारा तेवढं कळते त्याला, पण पुण्य पाप त्याला काय कळणार आहे? कुठल्याही प्राणीला पुण्य पाप कळणार नाही, फक्त मनुष्याला सोडून. म्हणून जन्माला संत बी जन्म घेतात, गुरुमाऊली बी जन्म घेतात, आणि आपण बी सगळे लोक जन्म घेतो. कर्माचा भोग भोगण्यासाठी गुरु महाराज जन्म घेतात का? एक प्रश्न पडते. आम्ही कर्म भोगण्यासाठी जन्माला आलो, परंतु गुरुमाऊली कशासाठी जन्म घेतात म्हटलं? त्यांच्या स्वतःच्या कर्मासाठी ते जन्म घेत नाही, अनेक भक्तांचं कर्म धुण्यासाठी ते जन्म घेतात. म्हणून गुरुमाऊलीचा पदवी, संतांचा पदवी श्रेष्ठ आहे. कारण त्यांच्या ठिकाणं वाईट कर्म
शुद्ध कर्म लक्षपूर्वक ते करावं लागते. म्हणून आई वडील बंधू जे काय आहे, कधी कधी लेकराला भिवावं लागते. तुम्हाला गडबड करायचं असलं तरी सुद्धा लेकराला भिवून गडबड करावं लागतं. लक्षात आलं का? तुम्ही एखादी तुमचा गडबड, तुम्ही रेस्पेक्ट तुमच्या आईला, तुमच्या वडिलाला, तुमच्या आजोबाला, तुमच्या परिवाराला, तुमच्या अतिथीला एखादी तुम्ही सत्कार करत नसेल, रेस्पेक्ट तुम्ही देत नसेल, तर ते लेकराला सुद्धा संस्कार तेच लागणार आहे. नंतर त्यांनी अतिथी सत्कार करणार नाही. इज्जत देऊन तुम्ही आई वडिलाला बोलत असेल, नंतर तुम्हाला सुद्धा ते लेकरू तुम्हाला इज्जत देतील. तुम्ही बेइज्जत त्यांच्या करत असाल तर तुमचा बी सुद्धा बेइज्जत होणार आहे. म्हणून गुरुमाऊली सुद्धा समाजामध्ये वावरत असताना त्यांनाही सुद्धा सावधान बाळगावं लागतं. किती सावधान बाळगलं तरी सुद्धा, ऐकू येऊ लागले का सगळ्याला? किती सावधान बाळगलं तरी सुद्धा नाव ठेवणारे ठेवतात. तुम्ही गळा कापून दिलं तरी सुद्धा नाव ठेवतात. फाशीला चढले येशू ख्रिस्त, लक्षात, सुकरातला 8 दिवस खतम केले. सुकरातला 1 दिवस हात तोडले, 1 दिवस पाय तोडले. जो नानक होते, नानक परंपरामध्ये 24 गुरु, त्या आखरीचा जो नाव आहे, तर या धर्मासाठी ज्यावेळे जम्मू काश्मीर मध्ये अनेक लोकांना परिवर्तन करण्याचा जो कोशिश चालू होतं, धर्म परिवर्तन, त्याच्यामध्ये एक हुशार माणूस होते. या लोकाला एवढा धर्म परिवर्तन करण्यापेक्षा यांच्या गुरुलाच परिवर्तन केल्यानंतर ऑटोमॅटिक त्याला परिवर्तन होते. ह्यांच्या मागे कशाला लागलात तुम्ही, असं म्हणून त्यांना बोलतात. त्यावेळे गुरु महाराजाला पकडतात. त्यावेळी जाऊन धर्म परिवर्तन होण्यासाठी लाख कोशिश केलं तरी सुद्धा ते धर्म परिवर्तन झालेले नाही. दिल्लीमध्ये शीख गुरु जे होते त्यांना 8 दिवस खतम केले. 8 दिवस, 1 दिवस डोळा काढले, कान कापले, नाक कापले, हात कापले, पाय कापले, आखरी रुंड वेगळं केले. परंतु कधीही धर्मभ्रष्ट झालेले नाही, आचार सोडलेले नाही, विचार सोडलेले नाही, निष्ठा सोडलेले नाही, परिवर्तन झालेले नाही. म्हणून आज आमच्या डोळ्यामध्ये तुम्ही दिसू लागलात. आणि गुरुमाऊली ज्या वेळी परिवर्तन झालं असेल तर तुम्ही कोणी या ठिकाणी राहत नव्हते. लक्षात घ्या. त्याकरता गंभीरपणे सूत्र सांभाळावं लागतं. त्याप्रमाणे सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली आयुष्यभर अनेक लोकांच्या कुचाळी, अनेक शब्द त्यांना ऐकावं लागलं, कष्ट घ्यावं लागलं, शळगावला जाऊन झोपावं लागलं, तमलूरला दिवसभर राहणे, शळगावला रात्रभर राहणे मामूली कष्ट नाही का? कशा करता? आपल्या सर्वांच्या सेवेसाठी,
परोपकारार्थम इदम शरीरम. बघा माऊलीला काय निष्ठा असते. त्याप्रमाणे अनेक वर्ष माऊली या ठिकाणी सद्भक्तांच्या सेवेमध्ये तत्पर होते. आम्ही सुद्धा या ठिकाणी येऊन आप्पा गेल्यानंतर 3 वर्षाला आम्ही इथं आलो. 3 वर्षाला मी येऊन बी 36 वर्ष झाले. 36 इयर. एक दिवस नाही, 2 दिवस नाही, लक्षात घ्या. तर आज आनंदाचा क्षण म्हणजे हे जगत्यालून आले. आप्पाला काय मी बोलले बी नाही, परंतु माऊलीच्या प्रती एवढा निष्ठा म्हणजे आपल्या वीरशैव लिंगायत परंपरांमध्ये हे जंगम जे समाज आहे प्रप्रथम प्रचार करणारे म्हणजे हे जगत्यालचे लोक आहेत. जगभर यांच्या कीर्ती वाढलेली, जगभर, फक्त जगत्याल पुरता नाही, जगभर. तेव्हापासून लुटून लई खात होते. प्रतिष्ठापना करायचं असलं तर लाख लाख 1.5 लाख रुपये त्यावेळे घेत होते. हे जंगम समाज उभा राहिल्यानंतर काही समाजाला थोडा थंड पडलं. तर इथं शाळगावला आप्पांकडूनच प्रतिष्ठापना झालेले आहेत पंचमुखी हनुमानजी मूर्ती. तर आज अनेक काम बाजूला सारून आप्पाचा पुण्य स्मरण आहे म्हणून धावून धावून या ठिकाणी आलेले आहे. तर कितीही आपण सेवा या ठिकाणी केलो तर आम्ही कमीच पडतो. म्हणून गुरुमाऊली त्यांच्या कर्म भोगण्यासाठी या ठिकाणी मठाला येत नाही. श्रद्धा ठेवून सेवा करणारे अनेक भाविक त्यांच्या कर्माचा नष्ट करण्यासाठी संचित कर्म, प्रारब्ध कर्म, आगामी कर्म हे त्रिविध कर्म भोगावाच लागते. परंतु ते भोग सुद्धा आपल्या भक्त भोगू नये म्हणून नितांत निष्ठेने आपल्याला उपदेश करून एक योग्य मार्गाला माऊली लावतात. आणि अध्यात्माकडे लक्ष न लावता फक्त आमचं लक्ष कुठे आहे, फक्त संसाराचा प्रती. लेकराचं कसं होईल, पैसाचं कसं होईल, व्यवहाराचं कसं होईल, एवढा पुरतच आपण जीवन जगू लागलो. परंतु तुमचा स्वतःच कसं होईल कधी विचार करणार आहे. आपला आपण करावा विचार, तेने सुख फार होय जीवा. म्हणून ज्याने आपल्या प्रती निष्ठा बाळगलेले, माऊलीचा प्रती जे निष्ठा बाळगलेले, माझा स्वतःचा अनुभव आहे तुम्हाला सांगतो. कारण आप्पाच्या स्मरणार्थ 2 शब्द तुम्हाला स्मरण करून देणं माझं काम आहे. म्हणून एक बंटेवाड साहेब आहे इथं माझ्या समोर बसलेले साक्षी, यांच्या मुलगा डॉक्टर आहे, मुलगी सून डॉक्टर आहे, MBBS MD आहे. मी मुंबईला गेलो, ते बघा उभा टाकले माणूस, मुंबईला गेलो, आप्पा तुम्ही पाऊल ठेवल्याशिवाय आम्ही प्रवेश त्या ठिकाणी करणारच नाही हे भावना बाळगणारे. स्वतः डॉक्टर असून स्वतःच्या सुनाच्या पोटामध्ये, सून की मुलगी, सूनच ना, हा सूनच, हा दोघं बी MD डॉक्टर आहे, लेकरू पोटात आहे. परंतु डॉक्टरचं मन आहे, एक्सरेचं मन आहे, हे लेकराला काढावाच लागते. हे लेकराचं वाढ होत नाही. 1 महिना झाले तेवढंच आहे, 1.5 महिने झाले तेवढंच आहे. आता माझ्याकडे धावा घेतले, सुनबाईला फोन करून मला बोलायला लावले, माझ्यावर निष्ठा आहे का तुझं. म्हटलं माऊली
तुम्ही जसं म्हणणार आहे तसं आम्ही ऐकणार आहोत. दवा आणि दुवा, काही आयुर्वेदिक सुद्धा त्याला मदत दिलो आम्ही. निष्ठा ठेव माय, तुझं सगळं व्यवस्थित होईल. 9 महिना 9 दिवस संपल्यानंतर सुंदर लेकरू जन्म घेतला. बसा. हा, मन्मथ म्हणून नाव ठेवले. मन्मथासी तारी ठेवले. अशा प्रकार हे समोर आहे म्हणून मला त्याला आठवण आले. अशा प्रकारचे अनेक गोष्टी आहे. आज अभिषेक त्यांच्या बी झाले, देवाचं बी झाले. अशा प्रकारचे अभिषेक कुठं बी झालं नाही तुमचं. कारण पाणी नसून सुद्धा त्यांच्या आंघोळ झाले. तेवढं घाम, आत बिलकुल वारं नाही. 2 मिनिटासाठी मी गेलो तिथं, घाम फुटले होते. तर कंटिन्यू अभिषेक यांच्याही. देव तुमचा अभिषेक केला, देवाचा अभिषेक तुम्ही केला. मला आठवण आले, मी तुम्हाला सांगतो. बराच वेळ बोललो, वेळानुसार प्रसंगानुसार लक्षात येते मला काय सांगावं. सगळ्याला मराठी येते की काय, कर्नाटकची बी आलेले आहेत. इथं बेनक सांगवी आहे. बेनक सांगवी या वेळेला आम्ही गेलो, म्हणजे मे महिना, वैशाख मास. तर शिष्य आहेत बेनक सांगवीला. एक भीमराव म्हणणारे, एक भीमदास म्हणून एक व्यक्ती आहे. भीमराव आपा, आमच्या घरी बी प्रसाद करावा लागतो. ठीक आहे, येतो. पहिले आपल्याला वेळ जास्त मिळत गेला, आता वेळ बिलकुल नाही. आता 17 तारीख पासून बिलकुल वेळच नाही आमच्या जवळ. लक्षात आलं का? 17 तारीख पासून बिलकुल वेळच नाही. मला 100% वेळ, तुमच्यासाठी बिलकुल वेळ नाही. रिटायरमेंट होणार आहे उद्या. 60 वर्ष संपली आपली. लक्षात आलं का? 60 वर्षाला हे होते की नाही, रिटायर्ड होते की नाही. झालं 17 पासून रिटायर्ड. हा, म्हणून आजच गोड जेवण देवलेलं आहे आम्ही. गव्हर्नमेंट 60 वर्ष. ठीक आहे. त्यांना आमंत्रण दिला. मी म्हटलं ठीक आहे आप्पा, दुपारीचा प्रसाद आहे म्हणलं. दुपारीच. ठीक आहे बेटा, दुपारीचा प्रसाद. आता कडक ऊन, भयानक तापलेले, आणि ते डोक्याला लागणाऱ्या पत्रा, वाकून जावं लागते. पुरं टोटल अवती भोवती सगळं टिनसट मारलेले, अवती भोवती. आणि आत जाऊन बसविले मला आंघोळ करून. घाम असा सुटला आपल्याला. थोडं तगडा बी होतो त्यावेळे, वरी बी तगडा आणि मी हामी बी तगडा. धर 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 पुरा वल्ल होऊन गेले. मी मला कोणता जन्माचा बदला घेतला असेल तू म्हणलं. सकाळी सकाळी येत होतो किंवा रात्री तर येतो. दुपारी 2 वाजता बोलविण्याचं काय कारण? तेच कारण आहे मला. काय कारण? तुमचा घाम माझा घरी पडावं म्हणून बोलविलो. काय लोक मला पुरं फाडून बी खातील. अवघड आहे. तुमचं रक्त पडावं म्हणून रक्त कापून घेतील. तर तेव्हापासून मी विचार केलं, पंखा लावून झोपायचा नाही, एसी बिलकुल लावायचंच नाही. म्हणून आता बी हे जे शिवलिंगराव हे सगळं जे येतात, पाय वगैरे दाबतात, त्यावेळी मी म्हणतो पंखा बंद करून जावा. कस काय अप्पा? मी सवय लावून घेतलो, एसी नको आणि पंखा बी नको. आता बी एसी पंखा बंद करूनच, एसी नाहीच नाही ते. आता कुठल्याही आमच्या मठामध्ये कुठे बी एसी नाही, फेकून टाकली. एक कोणीतरी एक एसी आणून गेलं होतं,
फेकून टाका. कस काय एसी नको आम्हाला, फाशी बी नको. आता गोर गरीब पत्राच्या घरी मला घेऊन जाऊन झोपी गाठलं तर मला रात्रभर मी झोपू शकत नाही. अशा प्रकारच्या कंटिन्यू मध्ये सवय लावून घेतलं तर कुठं बी मला झोपता येते. पत्रामध्ये बी झोपता येते, बिल्डिंग मध्ये बी झोपता येते, उघडं बी झोपता येते. नो टेन्शन, नो प्रॉब्लेम. लक्षात आलं का? तसा आज भक्ताचा घाम महादेवाला आवड आहे. महादेवासाठी जो घाम टाकतो त्यांच्यासाठी महादेव स्वतः घाम घालून त्याला संरक्षण करतो. अशा प्रकारचे येडूरचे आदित्य, नाव काय तुमचं? व्यंकटराव. आदित्य व्यंकटराव. किती वर्ष झाला मला भेटून तुम्ही? 8 वर्ष. 8 वर्षापूर्वी आटुटी करत अवघड गोष्टी, डोळ्यातलं पाणी धार चालू होतं. आप्पा कसंही करा, माझ्या लेकराला वाचवा, माझ्या लेकराला वाचवा. असं माझ्या लेकराला वाचवा. बिदरला भेटले वाटते. बिदरला सिंदौल कल्याण मंडपच्या समोर पहिला भेट त्यांच्या झाला. अनेक वैद्य, अनेक डॉक्टर, अनेक सगळीकडे फिरून फिरून कुठंतरी लिंक लागला त्यांना. माऊली काही करावं, मरो वाचो, तुमचं जवळच ठेवून घ्या. त्याचं वय आता 12 वर्षाचं होती की काय? 12-13 वर्षाचं लेकरू होतं. उलटीच होत होतं त्यांना, उलटीच, काहीही पचत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये मी सोबत घेतलो त्याला, काही दिवस जवळ ठेवून घेतलं. अशा प्रकारचे 7-8 लेकरू आहे. अहमदपूरची एक मुलगा त्या प्रकारचंच होता. संगमनाथ, प्रयाग, मनमत प्रयाग. कसं बिल्डिंग मधले घर भरून दुसरा कोणी दिसत नाही तिथं. डॉक्टर सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य गुरु माऊली, आता तमलूरच्या माऊली, दुसरं कोणीच दिसत. 7-8 कोटीचं बिल्डिंग आहे. बिल्डिंग भरून सद्गुरू माऊली आहे. जे जे दिसे दृष्टी पुढे ते अवघे गुरुरूप गाडे. नंतर आदित्य घेतल्या, एकदम व्यवस्थित झाले. आता मुंबईला आहे का कुठे? पुण्याला शिक्षण कंप्लीट होत आलेले, एकदम नंबर 1. आता अचानक मला याने विचारले, येडूरला गेलो परवा, माऊली मला शिवरात्री उजळायचंय, कसं उजळू? बघा कसं माऊली कसं अटॅचमेंट करतात, काय कुठून लिंक लावतात काय सांगता येत नाही. त्यांच्या चिंतन आम्ही केल्यानंतर त्यांनी आमचं चिंतन करणारच आहे. परंतु या भक्तांच्या भाग्यामध्ये मी म्हटलं, आप्पाच्या पुण्यस्मरण आहे, त्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं तुम्ही या घडले तेवढा तांदूळ आणा. 4 लोक त्या 4 मुखामध्ये पडतात, भक्तांच्या मुखामध्ये. त्यांनी विचार केले, 4 लोकांच्या मुखामध्ये कसंही पडणारच आहे, माझा थोडा सेवा घडला तर काय होणार आहे. म्हणून आप्पा किती खर्च येईल, किती बी खर्च येईल, परंतु संपूर्ण टोटल खर्च पुण्यस्मरणाचा मी करणार आहे. अन्न पचत न होता अन्न पचविला, अशा प्रकारच्या सेवा मला फार आनंद वाटते. तर माझा शिवरात्रीचा उजळणी होत, अशा प्रकारच्या उजळणी पहिली बार मी बघितलो. एवढा भक्तांच्या सेवा करत तत्पर असलेले आपले येडूरचे भक्त रामकृष्णजी, व्यंकटरावजी. व्यंकटरमणाला सगळे जातात, परंतु जिवंत व्यंकटरमणाला या ठिकाणी आम्ही पाहिलं. तर त्या ठिकाणी सुद्धा भक्तगणांचा सेवा या ठिकाणी किती सतीपती, किती प्रेमानं. त्या एरियामध्ये गेल्याबरोबर मला शिष्यमंडळी कमी आहे, परेशानी असलेले मंडळी जास्त आहे. लक्षात आलं का? तकलीफ मध्ये मला जुळलेले लोक भरपूर आहेत. शिष्यापर्यंत अजून मी पोहोचलाच नाही, नंतर सगळं कॉन्टॅक्ट झालेले लोक आहेत. ते अकबरनगरची दीदी आहे, पहिले आपणचं शिष्य आहे, कंटिन्यू आठवण करत राहतात.
आप्पा या अकबरनगर इथं जवळ आहे, रुद्रूर जवळ. तर कधीतरी वेळ त्या ठिकाणी जायचा वेळ येतो. एवढा नितांत निष्ठेने सेवा करणारे अनेक भाविक, अंतःकरणपूर्वक सेवा करणारे लोक आहेत. म्हणून या ठिकाणी आप्पांच्या आखरीचा जो विचार तुम्हाला सांगतो, संतांचा महिमा कसा असते तुम्हाला सांगतो. आप्पांच्या शरीर ऋषिकेश मध्ये शरीर सोडल्यानंतर मठामध्ये काय काय आहे सर्व कार्यकर्ता हुडकून पाहिलं, एक नैया पैसा भेटलेले नाही. सगळं चक्क केले. एक अंगठी होतं कोणाच्या हातामध्ये, ते बी बसामक्की कोणाचं तर हातामध्ये अंगठी होत. बिलकुल काही भेटला नाही. माऊली साठवण करून ठेवायला पाहिजे होतं, त्याला काय गरज आहे साठवण करायची. ಹಿಂದಿಂಗೆ ನಾಳಿಂಗೆ ಎಂದೆನಾದಡೆ ನಿಮ್ಮಾಣೆ ನಿಮ್ಮ प्रमथर आणे. आम्हीही सुद्धा एवढा मोठा कार्य हाती घेतलं. काय आम्ही अब्जोपती खरबोपती नाही, करोडो काही इथं उत्पन्न नाही. तमलूरच्या मठामध्ये कुठल्याही मठामध्ये एक नया पैसाचा उत्पन्न नाही. कुठं मठाला गेल्यानंतर आम्हीच द्यावं लागते. एवढा मात्र खरं आहे, माझ्याजवळ एक अक्षय पात्र आहे. लक्षात आलं का? इथं कमंडूल आहे ना, हे अक्षय किती बी काढा अजून ते संपतच नाही. किती बी टाका भरत बी नाही, संपत बी नाही, ते भरत बी नाही. त्याप्रमाणे एवढा मोठा काम काय विचार करून मी सुरुवात केलो माझं काही कळत नाही. तरी सुधाकर शाळगावकर त्यांना त्यांच्या हाताने या ठिकाणी मी सुरुवात केलो. खंदारे तर फक्त बेसमेंटला 1 करोड रुपये लागू लागले. बेसमेंट आज 2 ट्रक ते आणलो, ते परळीहून इटकी, परळीहून वीट परळीचं वीट आहे. कोणाला मागायचा प्रश्न आला नाही. फक्त मी परवा बोललो, मला आनंदानं मी बसून यात्रा करावा म्हणून एक रथ केलो. मी रथ केलो, रथ मोडून टाकून तिथं लावून टाकलो. ते जमलंच नाही. कोणीतरी तुमच्यासारखा हुशार माणूस, आप्पासारखा एक हुशार माणूस आला, आप्पा रथ कोण केले म्हणले. स्वतः होऊन रथ केले की कधी तुम्ही बसू शकणार म्हणले. भक्ताकडून रथ तयार करावा लागतं, तरच तुम्ही आनंदाने त्या रथामध्ये हिंडू शकता, नाहीतर हिंडू शकत नाही. एवढा बोलल्याबरोबर हनुमान मारुतीच्या पारावर आपल्या सगळं माता मंडळी दन 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 देऊन टाकले. 50-50 हजार रुपये तत्क्षणी त्या ठिकाणी जमा झालेत. आपा दुसऱ्या दिवशी तुम्ही तिथं यायला पाहिजे होतं. कुठंतरी म्हटले मला तिथं यायला पाहिजे होतं. त्या दिंडी वापिस आल्यावर शिंगणापूरला जाताना जमा झाले, येताना सुद्धा तुम्ही राहायला पाहिजे होतं म्हटलं. इच्छा असेल तर मठापर्यंत आणून देतात, आम्ही जबरदस्ती त्याच्या मागे कशाला लागायचं. पण काही माता मठापर्यंत येऊन सुद्धा सेवा केलेली आहे. तर सुंदर अशा आपल्या तमलूरच्या भक्तांच्या सहयोगानं, अजून काही भक्तांच्या सहयोगाने आता येणारा जो पदयात्रा आहे कपिलाधाराचं आणि कुठलेही काम आणि हे मोठं मंगल कार्य होऊ लागलं. असल्या प्रकारचे मोठं मंगल कार्य बरेचशे ठिकाणी मी फिरलो, परंतु एवढा मोठा मंगल कार्यालय कुठंही बघितलं नाही. 10,000 भक्त त्या ठिकाणी बसावं. लग्नासाठी केलं नाही मग कसं करावं महाराज. लग्न तर लावा नको म्हणा, परंतु शिवरात्रीला त्रास होऊ नये, पाऊस पडला तरी सुद्धा अडचणी होऊ नये, एनी टाइम त्या ठिकाणी 10,000 भक्त बसून पूजा पाठ करावा म्हणून या विचारधारानं ती मोठं केलेलं आहे.
तर देणारा सद्गुरु माऊली आहे. आज जे अन्नदान त्यांनी करू लागलेत, अन्नसिद्धी महाराजांकडं अन्नसिद्धी होतं. माऊलीचा स्मरणार्थ जो व्यक्ती अन्नदान करतो त्यांच्या पिढानपिढी अन्न बिलकुल कमीच पडत नाही, हे लक्षात घ्या. एक पिढी तर नाही, पिढानपिढी त्याला अन्न कमी पडत नाही. अनेक काही भक्त या ठिकाणी सेवा केलेले. भरपूर वेळ झाला. किती वाजता बसले तुम्ही? हा काय बरं. आप्पा ऋषिकेशला गेले. गेल्यानंतर सांगितलं, तुम्ही ऐकलं नाही. इथं चेकअप केले, काही भेटला नाही. काही भेटला नाही ह्याचा अर्थ आप्पा शिल्लक ठेवणारच नव्हते, सगळं तुम्हालाच ठेवून जाणार होते, दुसरं काहीच नाही. लक्षात आलं का? संपूर्ण टोटल समर्पण भक्तासाठी. भक्तासाठी त्यांच्या सेवा आहे. साठवण केल्यानंतर त्याच्या आठवण येते. लक्षात आलं का? साठवण केल्यानंतर त्याच्या आठवण येते. लेकराचा साठवण होते म्हणून मरताना लेकराचा आठवण येते. पैसा अलमारीमध्ये ठेवलो होतो म्हणून पैसाचा, तिथं अलमारीमध्ये पैसे ठेवलं, कसं मरून मोर मेला, अजून ते पैशासाठी साफ होऊन जन्माला यावं लागतं, भूस होऊन जन्माला लागते. ते काय काय म्हणतात हो, ते पाप गरिबाच्या घरी गेलो काल मी, तिथे बेंडू 2-3 बेंडूक आले होते माझ्याजवळ. ते असं उडी मारतात ना ते, हा बेंडूक आवती बती. मी मला एकच काय येतं येवलं. त्या माणसाला घरला दरवाजा नाही, एवढ्या परिस्थितीमध्ये एकाच गोष्टी मंदारणामध्ये कालच बोललो, एकाच गोष्टी तमलोरच्या आप्पाला बोलवावं लागते म्हटले त्यांनी. तिथं तमलोरच्या आप्पाला बोलवायचं असलं तर सगळा टोटल खर्च तुला द्यावा लागते म्हणले त्याला, त्या गरीब माणसाला. हा सप्तमध्ये दुसरा दिवस होतं काल. आता काल आम्ही गेलो. गेल्यानंतर तो म्हटला किती बी खर्च होते आप्पाला, आप्पा एक जिद्द आहे, तुम्ही आला तरच माझा मान मर्यादा राहू शकते, नाहीतर राहू शकत. आप्पा येऊ शकत नाही म्हणले म्हणत ते, तर जिम्मेदारी तुमच्याकडं. आता त्याने काय म्हटलं, आप्पा तुम्हाला यावंच लागते. मला फार अडचण होतं. काल तिथी भरपूर होते. काल बघा कवठ्याला गेलो, 5 मिनिटासाठी कवठ्याला एक भक्ताला भेटायचं होतं आणि मी विसरून गेलो. काटकळंबला निघून अजून तिथं नांदेड जाऊन, तिथून धर्माबाद, तिथं बिद्राळी, तिथं बासर, तिकडं नायगाव, तिकडचं नायगाव सगळं करत चिंचोली ते करून करून रत्नाळी करून नंतर मी ह्याला गेलो ते मंदरण्याला. मंदरणा गेल्यावर कवठाच्या आठवण आला मला. ते सकाळी 8 वाजल्यापासून ते बाई वाट पाहत बसली, आप्पा येणे गेले म्हणून. संध्याकाळी 5 वाजता फोन केली धर्मामध्ये मस्ती असताना, आप्पा वाट बघत बसलो. अरे विसरलो की माय. नंतर मंदारणा होऊन डायरेक्ट कवठाला जाऊन नंतर रात्री 1 वाजता इथं येऊन झोपलो. परंतु कोणाला नाराज करू नये म्हणलं तर परेशान महाराजच होत नाही. लक्षात आलं का? कोणी बी नाराज होता कामा नये. तर काय सांगत होतो तुम्हाला, काय सांगत होतो? मंदारणा कोंबड्याची ते बेंडकुळी. तर असा झडकून काढलो त्या गावच्या लोकाला, तर सगळे घाबरून गेले. आप्पाचा महिमा गुणगान त्या ठिकाणी आम्ही केलं काल. तर नंतर आमचं गलती झाली आप्पा, आम्ही असं बोलायला नको होतं, गरीबाला सतत घ्यायचंच नव्हतं. तर असं म्हणून ते म्हटले, बघा त्या माणसाने, गरीब माणूस माऊलीच्या प्रती एवढा निष्ठा बाळगणारे लोक आहे, ते कमी नाही. तर अशा प्रकारच्या भरपूर गोष्टी आहे. आता आम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असलं तरी आता अमावास्या पौर्णिमे बघणं बंद राहणार आहे. तर तुम्हाला ज्यावेळी मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी येऊन दर्शन घ्यायचं. आपण लग्नाला या हो, तुम्ही आल्याशिवाय आम्ही लग्न लावून घेत नाही हो. तसं असलं तर बरं झाला, माझा जोडी 21 मठ आहे.
21 मठ आहे, तू लावणं गेलं तर बरं झालं, एक मठाला ठेवून टाकतो तुला. अशा प्रकारचे धमकी देणारे लोक आहेत. म्हणून लग्न लावून घ्यायचा, डायरेक्ट आपल्या जवळ यायचा, तिथं अक्षता घालून घ्यायचं. आता आता पुष्कळ झालं फिरणं. डेली 600, 800, 500 किलोमीटर. गुलबर्गा कुठं, आदिलाबाद कुठं, इकडे पुणा कुठं, इकडे हैदराबाद कुठं, लंबा सफर. म्हणून तुम्हाला या ठिकाणी सूचना देणार आहे. उद्या लास्ट अमावास्या आहे, सगळ्या भक्तांनी लक्षात घ्या. आणि ज्या वेळे मला भेटायचं असेल तर कॉन्टॅक्ट करायचं. आम्ही कुठं आहे त्या ठिकाणी यायचं, तुमच्या दुःख तुम्ही सांगून घ्यायचं. तर सेवा करणाऱ्या सर्व भक्तांना गुरुमाऊलीचा कृपा आशीर्वाद. प्रकाश पाटीलजी गुरुमाऊलीचा सान्निध्यमध्ये राहिलेले आहेत. आणि घोडा भारी भारी घोडा, त्याला दंगनं गेलं तर महाराजाला घोडा आणून देत होती ती. महाराज नीट करत होती त्याला, घोड्याला. माणसाला बी नीट करत होते आणि घोड्याला बी नीट करत होते. लक्षात आलं का? तिथून खडा येऊन खट्ट दिशी झालं, पट्ट दिशी गपचूप राहत होते लोक. आम्ही तसं नाही, उलटा आवाज जास्त करत होते. मी आले की आम्ही एकदम उलट शांत. आलं का लक्षात? बघा, रथासाठी या ठिकाणी काय नाव? रुक्मिणी पद्मिनी माताजी दिंडे यांनी रथासाठी 1100 रुपये या ठिकाणी अर्पण केलेले आहे. माऊलीचा गुरु आशीर्वाद त्यांना निरंतर लाभो. ज्या ज्या भक्तांना तुम्हाला द्यायचं असेल तर या ठिकाणी डायरेक्ट आपल्याला आणून या ठिकाणी सांगून द्यायचं. इकडे अलाउन्स करणारे अलाउन्स करतील, एवढा अपेक्षा व्यक्त करून आज बऱ्याच वर्षापासून रघुवीरजी तर परिवार के साथ या ठिकाणी सेवेमध्ये तत्पर राहतात. मग अनेक काही भक्त धान्याच्या माध्यमातून या ठिकाणी सेवा करत आहे. आणि संगीत रुद्र मंडळ निरंतर या ठिकाणी सेवा करत आहे. पतंगलचे भक्त या ठिकाणी त्यांचेही सुद्धा या ठिकाणी सेवा लाभलेले आहे. आणि ते मनमत नायकवाडे हे भोशीचे आहेत, लोह्याला राहतात. मनमतजी सुद्धा नंतर आमच्या सोबत ते कॉन्टॅक्ट झालेले आहेत. त्या गावामध्ये सुद्धा भयानक भानगडी होतं. भोशीला भोशीकर आहे ना, ते विश्वनाथ काय ना, ते भोशीकर MLA होते, MP काहीतरी होते ते. ईश्वरराव भोशीकर. परवा त्यांचा कार्यक्रम मोठा झाला त्या गावामध्ये. त्यांच्या नायकवाडे परिवार फार मोठा आहे. तर जाऊन सगळं पूजा पाठ विधी सर्व करून आम्ही आलो. समाधान परिवार आहे. आज मनमथजी आपल्या या कार्यासाठी 5 कट्टा तांदूळ या ठिकाणी अर्पण करत आहे. माऊलीचा कृपा आशीर्वाद त्यांना लाभो. आरती बसवलिंगाची, गाऊया आरती बसवलिंगाची. तमलूर निवासी शिवानंद गुरुची, तमलूर निवासी शिवानंद गुरुची, तमलूर निवासी शिवानंद गुरुजी, तमलूर निवासी शिवानंद गुरुजी. बोले तैसा चाले याची देई हा प्रचिती, बोले तैसा चाले याची देई हा प्रचिती. शिवशंभूचे स्वरूप लेऊनी नांदे भूवरती, शिवशंभूचे स्वरूप लेऊनी नांदे भूवरती. बोले तैसा चाले याची देई हा प्रचिती. शिवशंभूचे स्वरूप लेऊनी नांदे भूवरती. सतेज सुंदर श्यामल मूर्ती, सतेज सुंदर श्यामल मूर्ती. गुरुमाऊलीची, गुरुमाऊलीची. गाऊया आरती बसवलिंगाची, गाऊया आरती बसवलिंगाची. तम
समलूर निवासी शिवानंद गुरुची समलूर निवासी